नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 27,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायत आहेत आणि याच ग्रामपंचायतमध्ये आता मोठी भरती निघालेली आहे। प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 2 ते 3 पदभरती आता होणार आहे। मित्रांनो, ही पदभरती नेमकी कोणती आहे आणि याच्यासाठी जे काही पात्रता आहे नेमकी काय लागणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही आमच्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येईल हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला जाईल। चला तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक 8 सप्टेंबर 2023 चा हा GR आहे। या ठिकाणी जे काही विषय आहे जल जीवन मिशन अंतर्गत नल जल मित्र कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा GR आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही दिलेलं आहे GR मध्ये। तर मी या ठिकाणी तुम्हाला थोडं माहिती सांगतो। तर जल जीवन मिशन अंतर्गत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू असून ती लवकरच पूर्ण तत्वावर जाणार आहेत। त्या दृष्टीने योजनेच्या विशिष्ट टप्प्यावर अनेक उपक्रम राबविले जात आहेत। तर राज्यात योजना पूर्ण झाल्यानंतर तसेच योजना हस्तांतरित केल्यानंतर भविष्यामध्ये देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर दीर्घकालीन उपाययोजनेचे नियोजन केले जाणे आवश्यक आहे। त्याच्यातच एक भाग म्हणून संदर्भ 1 अन्वये नल जल मित्र ही संकल्पना केंद्र शासनाच्या प्रस्तावित केलेली आहे। तसेच केंद्र शासनामार्फत संदर्भ 2 अन्वये व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती। तर मित्रांनो, ही जे काही योजना आहे केंद्र शासनामार्फत ही योजना आहे आणि जे काही आपल्या गावामधील नळ योजना असते या नळ योजनेला देखभाल करणं आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी ही जी काही पदभरती आहे हे शासनाद्वारे करून घेणार आहे आपल्या गावातील ग्रामपंचायत। तर मित्रांनो, या पदाचे नाव आहे नल जल मित्र असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे। तर मित्रांनो, पाहू शकता नल जल मित्र संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरून कुशल मनुष्यबळ विकसित करण्याचा मानस आहे, ज्यामध्ये प्लंबर, फिटर, गौंडी, पंप ऑपरेटर आणि इलेक्ट्रिशियन या विभागामध्ये ग्रामस्तरीय 2 मनुष्यबळ कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यायचे आहे। सदर 2 मनुष्यबळाची खालील निकषाच्या आधारे निवड करण्यात यावी। तर मित्रांनो, या ठिकाणी हे 2023 चा GR आहे। तर या ठिकाणी 2 मनुष्यबळ असं दाखवत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता कालचा जे काही व्हिडिओ आहे याच्यामध्ये नवीन GR मी टाकलेला आहे। तर त्या GR मध्ये अशी माहिती दिलेली आहे की 3 हे पद आता ग्रामपंचायतला भरती होणार आहे। तर मित्रांनो, यासाठी जे काही पात्रता आहे नेमकी काय आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। जे काही नल जल मित्र प्रशिक्षणासाठी किमान अर्हता या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे। तर या ठिकाणी जे काही पात्रता आहे ही पात्रता मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो। तर मित्रांनो, उमेदवार हा कमीत कमी 10वी पास असावा। नंबर 2, 10वी नंतर स्थापत्य अभियंता विषयक म्हणजे 3 वर्षाचा डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षातील शिक्षण घेत असलेला। नंबर 3 आहे 10वी पास ITI सह 2 वर्षाचा संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे किंवा 8वी पास सह 2 वर्षाचा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट व संबंधित विषयाचा 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 5वी जी अट आहे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फॉर्मवर्क्स स्तर 3 ला अनुसरून पूर्वीच्या संबंधित पात्रता किमान 8वी पास सह सहाय्यक प्लंबर जनरल सह 3 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, 6वं जे आहे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फॉर्मवर्क स्तर 4 अनुसरून पूर्वीच्या संबंधित पात्रता किमान 8वी पास प्लंबर जनरलसह 1 वर्षाचा अनुभव कामाचा असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे उमेदवाराचं वय आहे ते हे वय या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 20 वर्ष असणं आवश्यक आहे। प्रत्येक उमेदवाराला जर फॉर्म भरायचा असेल त्याचे वय हे 20 वर्षाच्या खाली नसून या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे। तर मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी कमीत कमी जे काही वय आहे हे 20 वर्षाच्या खाली असू नये। तर मित्रांनो, याच जे काही भरती होणार आहे या भरतीमध्ये जे काही 2 ते 3 उमेदवार आता भरती होणार आहेत। तर या ठिकाणी जे काही महिलाचं आरक्षण आहे या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे। कमीत कमी 1 महिला या ठिकाणी जे काही ग्रामपंचायत आहे हे निवडणार आहे। तर तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, अशी आहे जे काही पात्रता आहे या पदासाठी पात्रता मी तुम्हाला सांगितली आहे। तरी तुम्हाला काही समजत नसेल तर याची स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या, जेणेकरून तुम्हाला
या पात्रतेनुसार तुम्हाला फॉर्म भरता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आमच्या चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओ येतील हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जातील. चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.